तिसरा सामना आणि काटे संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. नक्कीच काटे संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतो. म्हणजे काटे संघाला इथे 19 एप्रिलला उपस्थित राहायचे जेव्हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. आणि अजून या 4 संघांमधनं एक संघ पुढे सरकेल. कोळेगाव, उंबारली, संदप किंवा गोलिवली या 4 संघांमधनं एक संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. तो 19 एप्रिलला काटे संघावर फाईट करेल सुपर 8च्या सामन्यामध्ये. 2 सामने जिंकून आपण बघतोय काटे संघाने सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. तर आता पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण बघतोय. कोळेगाव विपक्ष गावदेवी उंबारली. पहिले षटक येतो गोलंदाज सोमनाथ भोईर, तर सेकंडला फलंदाज बबलू पाडेल. टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे बबलू पाडेल. शहरी क्रिकेट मध्ये सातत्याने चांगली कामगिरी. तर 9 सेकंडला फलंदाज धीरज संते, रवींद्र संते यांचे छोटे बंधुराज. 9 सेकंडला सामना सुरू होतोय. 25 मिनिटांचा अवधी असेल. पहिला चेंडू बरोबर 11 वाजून 7 मिनिटांनी. यावेळेस मात्र पहिला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक होते आपण बघतोय राजकुमार. नक्कीच सचिन भोईर आपल्याला एक सूचना असेल. चेंडू रिलीज होण्या अगोदर आपला एक खेळाडू सर्कलच्या बाहेर जातोय, लक्ष द्यायचे. आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत. ऋतिकेश काय कोळेगावला बबलूवाडीला बघतो. या दरम्यान संतोष बेडेकर यांचा आगमन होते. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता फलंदाज बबलूने. डॉट चेंडू, 2 चेंडू डॉट जात आहेत. बबलू पाटीलसाठी एक पारितोषिक आहे. ऋतिकेश मनोहर पाटील यांच्याकडे चौकाराला 500 आणि षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. सोमनाथ भोईर उंबारली संघाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. टायमिंग चोक आहे. प्रेमनाथ भोईर झेल खाली आणि पहिला फलंदाज बाद होतोय कोळेगाव संघाचा. 0 या धावसंख्येवरती बबलू पाटील बॅक टू पॅवेलियन. बिग विकेट. मास्टर पहिला गडी बाद होते. 0 या धावसंख्येवरती कोळेगाव संघाचा. बबलू पाटील बॅक टू पॅवेलियन. बिग विकेट. कारण बबलू पाटील खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधला. मात्र तो बबलू इथे 0 वरती बाद होतोय. कारण त्यांच्या समोर तेवढाच चांगला गोलंदाज सोमनाथ भोईर, ज्याला सातत्याने आपण बघतो शहरी क्रिकेट मध्ये विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघामधनं खेळणारा खेळाडू. मात्र आज आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू टाकले सोमनाथने, एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. एक चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गावदेवी उंबारली संघाकडनं सोमनाथ भोईर या गोलंदाजाकडनं. सेकंडला फलंदाज धीरज. यावेळेस मात्र मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, अजून एक झटका. राजकुमार कोणती चूक करत नाहीये, फलंदाज बाद. याच दरम्यान संतोष बेडेकर आगासन यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. तसेच राजेश पाटील काटे यांचं आगमन होतोय. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सोमनाथ भोईर. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण केली होती जितू 11 नांदेडी संघाचा गोलंदाज पिंट्या म्हात्रेने. मात्र तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. तर काटे संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाने पहिल्या सामन्यात विशाल चौधरी चांगली कामगिरी, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अनंता पाटीलने दमदार 19 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला फलंदाज अनंता पाटीलने. सोमनाथ हॅट्रिकच्या उंबरठ्या. मात्र सेकंड फलंदाज रवींद्र संते मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगली होती, फक्त सिंगल. पहिली धाव बलकावरती 2 बाद 1 अशी धावसंख्या कोळेगाव संघाची. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता गावदेवी उंबारली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते कोळेगाव संघाला.
एका बाजूला आपण बघतोय 2015चा T20 चषकाचा चॅम्पियन संघ गावदेवी उंबारली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल कोळेगाव संघ जो मागच्या वर्षीचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. दोन बलाढ्य संघामध्ये बिग फाईट सामना सुरू आहे मैदानामध्ये. प्रतिम चेंडू ब्लॉक हॉलचा वापर केला होता, फक्त सिंगल. हेमंत आपल्या एका धावेने खातो करतोय. 2 धावा आपण बघतोय धावफलकावरती. 2 गडी बाद 2 धावा दिल्यात, त्या म्हणजे गोलंदाज सोमनाथ भोईरने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. बघा उंबारली संघ आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असेल आणि 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायची आहेत. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल पाटील इलेव्हन संदप वर्सेस गोलिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. T20 ग्रुप आयोजित आपण बघतोय ग्रामीण चषक सन 2017. स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे प्रवीण भोईर, प्रीमियर कॉलनी, त्यानंतर निलेश बनसोडे, तसेच प्रथम पारुशिक आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके माजी आमदार रमेश दादा पाटील. त्यानंतर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये महाराष्ट्राचे सरचिटणीस राजू रतन पाटील. त्यानंतर विजय रतन पाटील यांच्याकडे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपले सर्वांचे लाडके आमच्या T20 ग्रुपचे आधारस्तंभ विनोददादा पाटील. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. आम्ही आभार मानतो राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा ज्यांनी मोफत इथे पाण्याची व्यवस्था केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी आणि टिचून गोलंदाजी केली गोलंदाज सोमनाथ भोईरने. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज श्याम भोईर. स्ट्रायकरला फलंदाज हेमंत श्याम मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे मात्र सोमनाथचा आपण इथे एष्टरक्षक थोडेसे पाय घसरला होता मी म्हणे सोमनाथचा. एष्टरक्षक आपण बघतोय सोमनाथ. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 3, 2 गडी बाद 3. बघा सामना बरोबर सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. चेंडू कधी हरवला फुटला तर चेंडू नवीन दिला जाईल आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल या स्पर्धेमध्ये. 3 धावा आपण बघतोय धावफलकावरती. 25 मिनिटाचा अवधी असेल गावदेवी उंबारली संघ आपल्याकडे आणि 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायची. सचिन भोईर. स्ट्रायकरला फलंदाज रवींद्र संते. खूप मोठं नाव आहे मी म्हणेल, कारण की भारतीय अपंग संघामध्ये सुद्धा आपण बघतोय. इंटरनॅशनलचा विचार केला तर रवींद्र संतेला सुद्धा आपण खेळताना बघतो त्या संघामध्ये. असा खेळाडू मात्र अजूनही मैदानात आहे खेळपट्टीवर. मात्र संघनायक रवींद्र संते स्वतः संघनायक. मात्र चांगली कामगिरी करावी लागेल रवींद्र संतेला, कारण की 2 बाद 3 अशी धावसंख्या कोळेगाव संघाची. यावेळेस मात्र मोठा फटका. टायमिंग खूप चांगलं होतं. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं 6 धावांसाठी गुड शॉट. षटकार नेला बघा रवींद्र संतेने. मनगटी ताकद आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 बाद 9 अशी धावसंख्या कोळेगाव संघाची. बघा रवींद्र संते स्वतः संघनायक आहे आणि रवींद्र संतेला खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे या कोळेगाव संघासाठी. श्याम मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र खूप टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 9 धावा आपण बघतोय धावफलकावरती. एक चेंडू एक षटकार आला होता, त्यानंतर एक चेंडू डॉट जातोय. कमबॅक करतोय गोलंदाज श्याम भोईर. एक चांगला गोलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाज उंबारली संघाचा. वारंवार क्षेत्रक्षमतेत बदल केला ते म्हणजे गावदेवी उंबारली संघाकडनं. क्षेत्ररक्षक आपण बघतोय सोमनाथ भोईर. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. बघा ज्या श्याम भोईरला षटकार आला होता मात्र त्याच श्याम भोईरने 2 चेंडू डॉट टाकलेत. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती 2 बाद 9. पिंट्या जोशी सुद्धा आमच्या व्यासपीठावर सामना एन्जॉय करत आहेत. त्यानंतर संतोष बेडेकर ज्यांचं आत्ताच आगमन झालं आमच्या व्यासपीठावर. त्यानंतर राजेश पाटील काटे. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. पूर्णपणे पॉवर प्लेचा फायदा आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवते फलंदाज रवींद्र संते 4 धावांसाठी.
अप्रतिम फटका आपण बघितला रवींद्र संतेच्या बॅट मधनं. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते ती म्हणजे 2 गडी बाद 13 धावा धावपळ करती. पॉवर प्लेचा अजून एक चेंडू शिल्लक आहे. तेरा धावा आपण बघतोय धावपलकावरती. यावेळेस मात्र हा मोठा फटका घ्यायचा. पायचीच अपील मात्र थोडस उशीर मी म्हणेन, कारण की हाईट फॅक्टर बघितली पंचाने. षटक समाप्त होतोय. मेन पंच होते सागर गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावपलकावर धावा आहेत त्या 13 धावा. राकेश यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय ऋषिकेश मनोहर पाटील यांच्याकडनं रवींद्र संटे एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकांसाठी 4000 रुपये पारितोषिक. बक्षिसांचा वर्षाव केला होता. कोळेगाव असो काटेई संघ असो या संघांवरती 2 षटकांचा खेळ संपतोय. धावपलकावर धावा आहेत त्या 13 धावा. पॉवर प्लेच्या षटकात धावा जास्त आल्या. 3रा षटक होते गोलंदाज सोमनाथ भोईर वैयक्तिक 2रा आणि संघाचा 3रं षटक. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मेन पंच आपण बघतोय कैलास 4G मॅन फ्रॉम धानसर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जय गणेश धानसर संघाचे. त्यात 3रा संघाचा एक आक्रमक फलंदाज सागर गायकवाड स्क्वेअर लेगचे पंच. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक भावेश झेल पर्यंत. मात्र भावेशने प्रयत्न खूप चांगला केला होता. मात्र यश संपादन होत नाही, कारण की भावेश पासन झेल खूप लांब होता मी म्हणेन. आणि 2 धावा इथे मिळतात त्या म्हणजे हेमंतला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 15 धावा धावपलकावरती. 15 धावा आपण बघतोय. लॉंग ऑफ रिझन मधनं क्षेत्ररक्षक धावत गेले होते भावेश पाटील. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक कोण विसरेल भावेश पाटीलला, ज्यांनी रायगडच्या भूमीवर जाऊन खेडूकपाडा येथे 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती. सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू ट्रॅव्हल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मेघनाथ भोईर चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 17. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी मारले रवींद्र संतेने तर 3000 रुपये पारितोषिक. ऋषिकेश मनोहर पाटील यांच्याकडनं राकेश यांच्या स्मरणार्थ. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. एकदा पूर्ण होते. 2ऱ्या धावेचा प्रयत्न बघा आणि 2री धाव पूर्ण होते. आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय आता हेमंत. बघा 2 धावा 3री धाव झाली नसते, मात्र रवींद्र संतेने कॉल दिला होता. 2 धावा बिल आहेत कोळेगाव संघाला. धावसंख्या 19. सहा चेंडू मध्ये 8 धावा केल्यात हेमंतने आपल्या संघटनेने. संघाची धावसंख्या ती 19. 3 गडी बाद. नवीन फलंदाज शंकर येतो मैदानात. शंकर संते 5व्या क्रमांकावरती. तर स्ट्रायकरला फलंदाज रवींद्र संते. पंकज संते यांच्याकडे एक पारितोषिक. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार रवींद्र संतेने मारले तर 8000 रुपये पारितोषिक. यावेळेस मात्र पायचीच अपील केलं होतं बघा. यष्टिरक्षक सचिन भोईर खूप अपील करतायत. त्यानंतर गोलंदाजांनी सुद्धा खूप अपील करतात. पंच लेग बाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 अवांतर मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 20. बघा यष्टिरक्षक आणि गोलंदाजांनी अपील करतात. मात्र पंच बघतायत कैलास 4G चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होतोय. फक्त सिंगल अवांतर धाव. धावसंख्या 20. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू
गोलंदाज सोमनाथ यानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्हा सुद्धा मैदानात जाईल. आतापर्यंत 7 धावा दिल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केलाय सोमनाथने. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा दिल्या होत्या त्या फक्त 2 आणि एक गडी 2 गडी बाद केले होते. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. श्याम भोईर चेंडू उचलतो फेकी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या 21 धावा. 7च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे कोळेगाव संघाने. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 21. प्रति षटकामागे 7च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल पाटील 11 संदप वर्सेस गोलिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. पहिल्या षटकात 2 धावा आणि या षटकात 8 धावा दिल्या. सोमनाथ भोईरने 2 षटकं टाकली. 8 धावा दिल्या आहेत आणि 3 गडी बाद केले आहेत. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी उंबारली संघासाठी दाखवली ती म्हणजे गोलंदाज सोमनाथ भोईरने. मात्र रवींद्र संते सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे जो वैयक्तिक 11 धावांमध्ये खेळतोय. कारण की रवींद्र संते असा फलंदाज आहे जो धावांचा वेग कधी वाढू शकतो. रवींद्र संतेसाठी आपण बघतोय पारितोषिक राकेश यांच्या स्मरणार्थ ऋषिकेश मनोहर पाडे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 3 षटकांसाठी 4,000 रुपये पारितोषिक आहे आणि 3 षटकार मारले तर सलग 3,000 रुपये पारितोषिक आहे. ऋषिकेश मनोहर पाडे यांच्याकडनं T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक सन 2017 वर्ष 3रे 2015ला या चषकाची सुरुवात झाली. गावदेवी उंबारली संघाने चषक पटकावला. त्यानंतर 2016चा आपण विचार केला तर राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाने ती स्पर्धा जिंकली होती. मुडागाव सारख्या बलाढ्य संघाला मेगा फायनल मध्ये पराभूत केलं तर राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाने. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज राजकुमार. स्टॅकिंगला फलंदाज शंकर संते वैयक्तिक 1 धावेवरती खेळतोय. गोलंदाज राजकुमार मानपाडा एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू ब्लॉक होलचा वापर केला होता आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. साने धावसंख्या वाढती धावसंख्या देती 28. करणच्या बॅटमधनं पहिला षटकार. यावेळेस मात्र फलंदाज बाद. एसच्या उद्ध्वस्त.
गडी बाद 28 नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे फलंदाज मैदानात प्रशांत 7व्या क्रमांकावरती. पांडुरंग पाटील उंबारले यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय T20 ग्रुपच्या माध्यमातून. त्यानंतर नरेश म्हात्रे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती मानपाड्याचे एक जबरदस्त ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी आपण बघतो स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकमध्ये. नरेश म्हात्रे असो, भीम कान असो हेडुडनेचे, त्यानंतर बबलू म्हात्रे असो नवापाड्याचे, असे 3 जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या खेळपट्ट्या आपण बघत असतो. 28 धावा आपण बघतोय धावफलकावरती. गडी बाद झाले ते 5 मात्र 7व्या क्रमांकावरती फलंदाज प्रशांत मैदान देतोय. राजकुमार यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं चेंडू उचलतो, फेकी करतोय, फक्त सिंगल. प्रशांत एका धावेने आपलं खातं करतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 29. 5 गडी बाद 29. कारण या स्पर्धेमध्ये विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे. स्ट्रायकरला फलंदाज शंकर 29 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघा धावसंख्या जास्त नाहीये, मी म्हणेल 50 तरी धावा कुटाव्या लागतील. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, षटक समाप्त होते. 4 षटकात खेळ संपते. धावफलकावर धावा आहेत त्या 29 धावा. एखाद्या चौकार एखाद्या षटकारला शेवटच्या चेंडू येणं खूप गरजेचं होतं शंकरच्या बॅटमधनं, मात्र तसं काही होत नाहीये. चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत गावदेवी उंबारली संघाने. नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक गोलंदाज योगेश पाटील. योगेश पाटील आपण बघतोय आपल्या ठाणे जिल्ह्यातील खूप मोठं नाव आहे सोनारपाडा संघाचा. त्यानंतर एक योगेश पाटील आपण बघतोय म्हाटाडी संघामध्ये. तर हा एक योगेश पाटील उंबारली संघामध्ये आपण बघतोय गोलंदाज. 29 धावा धावफलकावरती. भाई या षटकात मी तर म्हणेल 10 ते 15 धावा येणं खूप गरजेचं आहे. आणि गोलंदाजी चांगली आहे कोळेगाव संघाची. रवींद्र संदेरगाव गोलंदाज आहे, शंकर आहे, त्यानंतर बबलू पाटील सारखा गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडू हलक्या खेळ काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 31. 31 धावा आपण बघतोय धावफलकावरती. शेवटचं षटक मार्कस जसा. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय प्रशांत. स्ट्रायकरला फलंदाज प्रशांत भोईर. 31 धावा धावफलकावरती. एक स्पर्धा अजूनही अड्डवते. पाटील 11 संदर्भ संघाने आयोजित केली होती. कोळेगाव संघाला 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती आणि प्रशांत भोईरने षटकार मारून संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच प्रशांत भोईर स्ट्रायकरला. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डिफाईन लेग रिझल्ट मधनं चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या ती 35. चौकाराने धावसंख्येला आकार येतोय. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. एखादा षटकार प्रशांत भोईरच्या बॅटमध्ये येणं खूप गरजेचं आहे. योगेश मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र फलंदाजी ते बाद होतोय. प्रशांत भोईर बॅक टू पॅव्हलियन.
धावसंख्या ती 35. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गडी बाद झालेत ते 6. नवीन फलंदाज भावेश. पस्तीस धावा धावा घेत. चला संदर्भ संघाचे संघनायक आणि गोलिवली संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. पाटील 11 संदर्भ संघाचे संघनायक आणि गोलिवली संघाचे संघनायक या लवकर. जास्त विलंब करू नका आणि आपली लगेच नाणेफेकी करून घ्यायची आहे. योगेश यावेळेस मात्र चेंडू हलक्यात खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या 36. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकरला फलंदाज शंकर. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाटील 11 संदप वर्सेस गोलिवली. या दोन्ही संघाच्या संघनायकाने जास्त विलंब करू नका. चला गोलिवली संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. पाटील 11 संदप संघाचे संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. प्रेम पाटील आलेले आहेत. आपण बघतोय गोलिवली संघाचे संघनायक प्रेम पाटील उर्फ पिंट्या. स्वतः संघनायक गोलिवली संघाचे संघनायक योगेश. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 37 धावा. 1 to go. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. तिसरा सामना आपण बघतोय पहिल्या फेरीतील. पाटील 11 संदप वर्सेस गोलिवली यानंतरचा सामना. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामधनं चेंडू उचलतोय फेकी करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक होते मेघनाथ भोईर. फक्त सिंगल. 38 धावा झाल्यात कोळेगाव संघाच्या फक्त 5 षटकामध्ये आणि 39 धावांचं लक्ष आहे. 6 गडी बाद 38 धावा केल्यात. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना कोळेगाव संदप वर्सेस गोलिवली. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. सामना सुरू आहे. कोळेगाव विपक्ष उंबारले 38 धावा केल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. 39 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे चला फलंदाज लवकर पाठवायचे. गावदेवी उंबारले सचिन चेंडू चेक करायचे. आशिष धावांचं लक्ष आहे आमच्या व्यासपीठावरती. संतोष बेडेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीवरील सामना असेल. पाटील 11 संदप वर्सेस गोलिवली सामना असेल. 39 धावांचं
ये जमीन कवरा फरक कवरा फरक अवंती सचिन भोईर यांच्याकडे पारदर्शक उंबरली संघाडी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे उंबरली संघाडी आणि पाटील 11 संघ टॉस विन आहे. विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे. बघाच 39 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 5 षटकामध्ये ते म्हणजे गावदेवी उंबरली संघासमोर एक सामना आम्ही बघितला होता पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये. सामना झाला होता अगासन विपक्ष कोपरा आणि अगासन संघाने 38 धावा केल्या होत्या आणि 39 धावांचं लक्ष होतं कोपरा संघ रायगड मधला एक बलाढ्य संघ मात्र त्या संघाला अगासन संघाने 21 धावांवरती रोखलं होतं. हे क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे काही होऊ शकतो. यामध्ये चेंडू ट्रॅव्हल मिड ऑन रिझन मध्ये मात्र रवींद्र संते इथे चूक करतोय आणि सचिन भोईर आपला आघात करतोय. एका धावाने आपलं खातं उघडतोय संघाचं खातं उघड करतोय. एक धावपलकावरती गोलंदाज बबलू पाटील आपण बघतोय 39 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिली धावपलकावरती आपण बघतोय सचिन भोईरच्या बॅट मधनं. यावेळेस मात्र मोठा फटका कुमार पाटीलच्या बॅट मधनं. चेंडू वन बाउंस सीमा पार 4 धावांचा. कुमार पाटील मात्र चौकाराने आपलं खातं उघडतोय. गोलंदाज बबलू पाटीलचं स्वागत करतोय चौकाराने. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज बबलू पाटील झेल खाली मात्र कोणत्या प्रकारचा कॉल नाहीये आणि 2 धावा इथे पूर्ण होत्या म्हणजे झेलही सुटतोय आणि फलंदाज धावचे सुद्धा होत नाहीये. 2 धावा मिळतात त्या कुमार पाटील पोहोचतोय तो वैयक्तिक 6 धावांवरती तर संघाची धावसंख्या ती 7 धावा धावपळ करते. आमच्या सोबत आमचे गुणलेखक जितू शेलार खांबारपाडा त्यानंतर पिंट्या जोशी नवापाडा असे 2 दिग्गज खेळाडू आमच्या सोबत मात्र आज गुणलेखकाच्या भूमिकेत. तीन चौकारांसाठी पांडुरंग यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या दिली 8. पहिले षटक मार्गस्थ असताना एक चांगली आणि दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळते. 2 धावा काढल्या तरी 200 रुपयाचं पारितोषिक आहे पांडुरंग पाटील यांच्याकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सचिन भोईरच्या बॅटमधनं डॉट चेंडू जातोय. सचिनला चेंडू समजला नाही मी निर्धाव चेंडू सांगतो ते गोलंदाज बबलू पाटील वेगवान गोलंदाज. 1 टू गो. 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या त्यात एक झेलही सुटला बबलू कोळेगाव यांकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण एक सिंगल षटक समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या. सोमनाथने षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. मात्र प्रत्युत्तर देताना कोळेगाव संघाने 9 धावा खर्च केल्या आहेत म्हणजे येणारे 24 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण बघतो कोळेगाव संघ तर दुसऱ्या बाजूला उंबारली संघ ज्याने रायगडमध्ये आपण बघितलं रोंजनच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धा जिंकली होती असा संघ आपण बघतोय. गावदेवी उंबारली संघ एक चांगली कामगिरी केली होती रोंजनच्या नाईट स्पर्धेमध्ये. येणारे 24 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. 39 धावांचं टार्गेट. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. मगाशी सांगितलं सामना झाला होता आगासन विपक्ष कोपरा मात्र त्या कोपरा संघाला 20 धावांवरती रोखलं होतं आगासन संघाने आणि सामना जिंकला होता आणि पेंदरच्या नाईट स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता तो म्हणजे आगासन संघ. केचू मुंडेला मालिका वीर LED TV सुद्धा मिळाली होती. अप्रतिम कामगिरी केली होती आगासन संघाने. धानसर संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. कैलास फोर्जिया संघाला क्वार्टर फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये जय हनुमान कामोटे सारख्या बलाढ्य संघ बारक्या कांबळेच्या संघाला सुद्धा सेमीफायनल मध्ये पराभूत केलं आणि अंतिम फेरीमध्ये सुद्धा चॅम्पियनशिप पटकावली. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले ते अवंती सचिन भोईर यांच्याकडनं 15,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र पहिला चेंडू इथे डॉट जातोय बघा खूप मोठं पारितोषिक आहे उंबारली संघासाठी.
सलग 3 वेळा 2 धावा धावून घेतल्या तरी 500 रुपयाचं पारितोषिक पांडुरंग पाटील यांच्याकडनं. प्रत्येक चेंडूला पारितोषिक लावलं जाते. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 11 धावा धावपळ होती. 39 धावांचं पाठलाग करत असताना यानंतर सामना असेल तो म्हणजे पाटील 11 संदप वर्सेस गोलिवली. पाटील 11 संदप संघ टॉस विन आहे. बिग फाईट सामना असेल. रवींद्र मानपाडा यांकडनं यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रमोद मात्रे चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 12 धावा धावपळकावरती. एकोणचाळीस धावांचं पाठलाग असताना 12 धावा धावपळकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बबलू पाटीलने 9 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केलं होते, मात्र यशस्वी कोणत्या प्रकारचं अपील केलं नव्हतं हेमंतने. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 12. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. कुमार पाटील आणि सचिन भोईर. दोन 2015-2016 आपण विचार केला अप्रतिम कामगिरी सचिन भोईरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग लेग रिजन मधनं. क्षेत्ररक्षक बबलू पाटील चेंडू मागे मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. जे 4 ने धावसंख्या होते. धावसंख्या होते 16. बघा जिथे फटका नव्हता तिथे शॉट तयार केला मी म्हणेल. एक चांगला फटका कुमार पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 16. पॉवर प्ले दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. धावसंख्या ती 16. 39 धावांचं टार्गेट चा पाठलाग करत असताना धावपळ धावा आहेत त्या 16. गोलंदाज रवींद्र संते मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. कुमार पाटील ब्रँडेड षटकार. या षटकामध्ये गोट्याने रवींद्र संतेने 13 धावा दिल्या आहेत. पहिल्या षटकात 9 धावा होत्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा कुठल्या आहेत त्या 22-11च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचे. पाटील 11 संदप आणि गोलिवली संघ. पाटील 11 संदप संघ टॉस विन आहे. निलेश गायकर यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती गोलिवलीचे. नक्कीच अमित गायकर यांचे बंधुराज. त्यानंतर डीपीला सुद्धा आपण बघू शकाल ऍक्शन मध्ये. दीपक पाटील मात्र फलंदाज बाद. पहिला यश संपादन करतोय गोलंदाज बबलू पाटील आणि सचिन भोईर बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. सचिन भोईर बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. 22 या धावसंख्येत पहिल्या घडी बाद होतोय. सचिन भोईर बाद होतोय. टेनिस क्रिकेटचा विचार केला आपण तर सचिन भोईर ज्याच्या नावावरती 3 बाईक आतापर्यंत. जर ठाणे जिल्ह्याचा आपण विचार केला तर जीत भोईर पहिल्या क्रमांकावरती ज्याच्या नावावरती आतापर्यंत 5 बाईक आहेत.
त्यानंतर निलेश म्हात्रे त्याच्या नावावरती 4 बाईक, त्याच्या खालोखाल सचिन भोईर. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट रिझर्व मधनं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 24 धावा धापल करते. 39 धावांचं पाठलाग करत असताना 24 धावा धापल करते. अजूनही 15 धावांची गरज आहे. येणारी 16 चेंडू आणि 15 धावांची गरज. त्यानंतर केतन म्हात्रे असो, स्वप्नील म्हात्रे असो, पडले संघाचे ज्यांच्या नावावरती आतापर्यंत 2-2 बाईक. त्यानंतर प्रमोद म्हात्रे देसाई संघाचा त्याच्या नावावरती सुद्धा 2 बाईक. असे बरेचसे खेळाडू आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यातील, ज्यांची सातत्याने चांगली कामगिरी. धावसंख्या 25, अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि 15 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9 फलंदाज प्रेमनाथ भोईर. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे यष्टिक्षक बीट होतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग रिजन मधनं, चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. दहा धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 29-39 धावांचा टार्गेट होतं, मात्र थोडासा बॅकफुटवर आलाय तो म्हणजे कोळेगाव संघ. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. गुड शॉट. चार धावांची अजूनही गरज आहे बघा. पारितोषिक होतं 3 षटकांसाठी 10,000 रुपये. यावेळेस मात्र चेंडू हलक्या तरी घेऊन काढलोय. फसवा चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होते. 2 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या देती 37 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. 2 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 2 धावा. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक. येणारे 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 2 धावांची गरज. यानंतर सामना असणार आहे पाटील 11 संदप वर्सेस गोलिवली. पाटील 11 संदप संघ टॉस विन आहे. गोलंदाज शेखर संते यांचे बंधुराज. बारा चेंडू आणि 2 धावांची गरज. बारा चेंडू आणि 2 धावांची गरज. शाकेला फलंदाज प्रेमनाथ. ऑप्शनच्या खूपच बायदांचे डोपनचं वाईट जिंकून होते. आता फक्त 1 धावेची गरज आहे. सामना बरोबरी सुटलाय. चला दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. पाटील 11 संदप आणि गोलिवली सातत्याने पेंढारकरच्या मैदानामध्ये सुद्धा आम्ही बघतो सराव करत असतात. प्रेमनाथ बरेचसे सामने होतात आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे गावदेवी उंबारली संघाने. उंबारली संघ दुसऱ्या फेरीत दाखल होतोय, तर कोळेगाव संघ या स्पर्धेतनं बाहेर